आता समजून घेऊयात की भारत रशिया युद्ध सहकार्याचे प्रमुख मुद्दे काय आहेत। भारत दुसऱ्या क्रमांकाचा रशियन शस्त्रास्त्रांचा खरेदीदार आहे। ही खरेदी अब्जावधी डॉलर्सची असते। मिग विमानं असोत, AK रायफली असोत, युद्धनौका विक्रमादित्य असो, अशा अनेक गोष्टी आपण रशियाकडून घेतल्या आहेत। सुखोई विमानं तसंच ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं तंत्रज्ञानही आपण रशियाकडून घेतलं आहे। भारत या बदल्यामध्ये रशियाला मुबलक धान्य पुरवठा करत असतो। इतकंच नाही तर भारत युक्रेन युद्धाच्या दरम्यान रशियाला स्वस्तामध्ये तेल पुरवठा सुद्धा करतोय। हे तेल युक्रेनकडून भारत खरेदी करतो आणि रशियाला विकतो। चीन विरोधी लढाईमध्ये भारतानं रशियाला समर्थन दिलंय। भारताला रशियाकडनं मदत होण्याची शक्यता खूप आहे, कारण रशिया हा भारताचा अतिशय जुना मित्र आहे। आणि चांगली बाब अशी आहे की भारताकडे असलेली अनेक विमानं, खास तर सुखोई वगैरे, ही रशियन बनावटीची आहे। तर त्यामुळे आपल्याला एक फायदा होऊ शकतो। त्या विमानांचे स्पेअर पार्ट्स किंवा मेंटेनन्स वगैरे, किंवा दुसरं आपल्याकडे जी AD म्हणजे एअर डिफेन्स सिस्टीम आहे, तीसुद्धा रशियन बनावटीची आहे। त्याशिवाय आपल्याकडे असलेल्या काही तोफा या रशियन बनावटीच्या आहेत। तर त्याच्यामुळे रशियाची मदत युद्धकाळामध्ये आपल्याला पुष्कळ मिळू शकते। हा एक मोठा फायदा आहे।